अडकूर ग्रामपंचायतीच्या नावाने बनावट लेटर पॅड व शिक्के, खोट्या सह्या करून शासकीय कागदपत्राचा गैरवापर उघड. तक्रार असूनही चंदगड पोलिसांचा अजब सल्ला चर्चेत. चंदगड तालुक्यातील अडकूर इथं ग्रामपंचायतीच्या नावाने बनावट लेटर पॅड आणि शिक्के तयार करून सरपंच आणि ग्रामसेवकाच्या खोट्या सह्या करत शासकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या गंभीर प्रकरणी कारवाईची मागणी घेऊन अडकूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी चंदगड पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून मिळालेल्या अजब सल्ल्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अडकूर ग्रामपंचायत हद्दीत एका ठकसेन व्यक्तीने ग्रामपंचायतीचे अधिकृत लेटर पॅड तसंच ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवकाचे शिक्के बनावटरित्या तयार केल्याचं निदर्शनास आलंय. या बनावट शिक्क्यांवर खोट्या सह्या करून शासकीय कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. हा प्रकार लक्षात येताच तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार अडकूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गुरव, उपसरपंच उज्ज्वला देसाई, ग्रामपंचायत सदस्य अभिजित देसाई, शिवराज देसाई, सागर इंगवले, अल्ताफ चिंचणीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र तक्रार नोंदवून चौकशी सुरू करण्याऐवजी बनवलेले मूळ लेटर पॅड आणि शिक्के नेमके कुठं तयार केले आहेत तिथून त्याची मूळ प्रत आणा तरच दोषींवर कारवाई होईल असा अजब सल्ला पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. या भूमिकेमुळे कोणतीही तक्रार नोंदवून न घेता शिष्टमंडळाला माघारी धाडण्यात आल्याचंही सांगण्यात येते. खोटे शासकीय कागदपत्र, बनावट शिक्के आणि खोट्या सह्यांचा गैरवापर हा गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी स्वतः तपास न करता तक्रारदाराकडूनच पुरावे गोळा करून आणण्याची अपेक्षा ठेवणं योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे पोलिसांनी नेमकी अशी भूमिका का घेतली, कोणाच्या दबावाखाली कारवाई टाळली जात आहे का असे प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अडकूर ग्रामपंचायतीच्या नावाने बनावट लेटर पॅड आणि शिक्क्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात सखोल चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी अडकूर ग्रामपंचायतीसह तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.